आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सगळ्यांचं शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा। ओम श्री गणेशाला नमन करूया आणि मेगा फायनल ग्रँड फायनलची सुरुवात करूया। आणि प्रेक्षक वर्गांसाठी नक्कीच मिस्टर गौरव भाऊ यांच्याकडे कॅश प्राइज लागतंय 1 से 1 रुपयाचं बक्षीस। कारण की बघतो की नक्कीच बाहेर जर झेल पकडला प्रेक्षक वर्गांनी तर 1 से 1 रुपयाचं बक्षीस गोरख भाऊ यांच्याकडनं। आणि सीमारेषा बाहेर बसायचं आहे, सीमारेषा बाहेर पडद्याच्या बाहेर बसायचं एक विनंती असेल। उल्टे अंकों की गिनती हो गई शुरू। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ओ यस अभी लेट्स गो प्ले ऑन। खेळ सुरू। एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षक वर्गाकडनं टाळ्यांचा गजर आला पाहिजे। मेगा फायनल ग्रँड फिनाले विळवंडीच्या मैदानावरती राष्ट्रवादी चषक। लेफ्ट आर्म द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू यावेळेला नक्कीच मोठा फटका येतोय। टाळ्यांचा गजर केला जाईल आणि टाळ्यांचा गजर करताना चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावा। डीजे आणि त्यांच्या जोडीमध्ये खांद्याला खांदा लावून मात्र कार्य करणारे वाघेरे साहेब त्यांचे असे कतिक मानवर असतील। लेफ्ट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन। पहिल्या चेंडूवरती षटकार टाळ्यांचा गजर आहे। प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी आहे झेल घेण्यासाठी। कॅश प्राइज 100 रुपये। चला तयार राहायचं आहे प्रेक्षक वर्ग। पंच पहिला चेंडू षटकार आहे का चौकार आहे का? ओके यस। हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे। पहिला फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद झाला। कारण की नक्कीच आशा अपेक्षा निराशा असा ही निराशाची छोटी बहीण आहे डीजे। या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला आणि पहिला फलंदाज बाद झाला तो मिस्टर मात्र नक्कीच मागील सामन्याचा हिरो। परंतु या सामन्यामध्ये एक सावकार मारून बॅक टू द पेव्हिलियन फलंदाज माघारी पडतोय। लगातार 6 षटकार कॅश प्राइज। HP पुंबाचे मात्र मालिक आपण बघतो की संजू सेठ यांच्याकडे कॅश प्राइज 21,000 रुपये बक्षीस दिलं जाईल। लगातार 6 चेंडूवरती 6 षटकार। हर्सुल विभागामधील एक मोठं नाव आपण बघतो की संजू सेठ यांच्याकडनं सेवकणी संघासाठी एक शुभेच्छा येतात। कारण की नक्कीच 6 चेंडूवरती 6 षटकार कॅश प्राइज 21,000। पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चुनला घेऊन जातोय। यावेळेला लॉफ्ट केले चेंडूला समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि नक्कीच आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी एक धाव नाही तर दुसरी धाव देखील कन्वर्ट केलेली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पेठ तालुक्यामध्ये या वर्षामध्ये अतिशय एक चांगली स्पर्धा झाली। आपण पाहिली चोळमुखकरांची स्पर्धा आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा बघायला भेटली। आदरणीय चंद्रकांत मेजर गायकवाड
आणि त्यानंतर नक्कीच उमेश भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून मात्र एक चांगली स्पर्धा सेवकणीच्या मैदानावरती बघायला भेटली. आणि त्यानंतर अद्याप जर एक स्पर्धेचा विचार केला तर एकंदरीत या ससुनेकरांची जी स्पर्धा प्रकाश चौधरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा संपन्न झाली. पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज झालाय. पंचांकडे दाद मागताना पंचांचा काय निर्णय येतोय? षटकाची समाप्ती. लगातार 2 षटकार. चिंतामण वारडे सर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यापक संस्थापक आदरणीय चिंतामणजी वारडे सर यांच्याकडून नुकत्याच मध्ये सेवखंडी संघामध्ये शुभेच्छा येतात. आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी लगातार 2 षटकार, कॅश प्राइज कमावा 300 रुपये बक्षीस. बघणार आहोत की नक्कीच वागेरे साहेब टोंगार साहेब आमच्या व्यासपीठावरती तयार आहेत. काय निर्णय येईल, कुठलं बक्षीस लावलं जाईल साहेबांच्या माध्यमातून. साहेब म्हणजे एक हिरा, हिऱ्याची चमक चमकत राहील सातत्याने, सदैव आशीर्वाद आहे नक्कीच माझ्या मानवरांचा. यावेळेला राईट विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. आपण बघतो की नो बॉलचा इशारा येतोय आणि नो बॉलचा इशारा असताना नक्कीच फ्रीचा कॉल देखील येतोय. धावसंख्या वाढते. राईटम राऊंड विकेटच्या बाजूने नक्कीच यावेळेला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल, फलंदाज बाद, परंतु बघतो की फ्रीचा कॉल देखील होता. चंद्रकांत मेजर यांना जीवनदान भेटतंय. पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व जबाबदारी स्वीकारली होती. आपण बघतो की नक्कीच एक धाव तर येते आणि एक धावाची भर पडत असताना एक धावाची भर पडते. फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि जनार्दन चौधरी साहेब यांच्या माध्यमातून मात्र लगातार 3 षटकांसाठी कॅश प्राइज लागते 501 रुपयाचा बक्षीस. राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चंद्रकांत मेजरसाठी हा चेंडू ऑन साइडला डीप लॉंग लेग सीमारेषा जवळ मात्र जेल सोडलाय. एकच धाव येते खात्यामध्ये. एक धावाची भर पडताना फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते शिवखंडीकरांची 10. एक फलंदाज बाद 10. काय जबरदस्त सामना आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की एकदा कव्हर्स रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. कव्हर्स रिजन मध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. एक धाव पूर्ण. आपण बघतो की नक्कीच युवा नेते मान्यश्री सुरेश नामदेव लिलके यांच्याकडनं नळवाडी संघ जर विजयी झाला तर कॅश प्राइज असेल ते 1001 रुपयाचं बक्षीस. मेगा फायनल ग्रँड फिनाले राष्ट्रवादी चषक. राष्ट्रवादी पुन्हा, कारण की आपण सातत्याने बघतोय या ठिकाणी नक्कीच 04 नंबरची जर्सी प्रदान केला हा गोलंदाजी मार्ग होते. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवत असताना एक धाव तर येते खात्यामध्ये. एक धावाची भर पडते. ओव्हर नंबर 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 12.
दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 12 धावसंख्या. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि किसनजी लिलके यांच्याकडे मात्र कॅश प्राइज लागते नक्कीच 251 चा बक्षीस. हॅट्रिक 3 विकेट कोणी मात्र नक्कीच 3 विकेट कमावा. हॅट्रिक 251 चा बक्षीस किसन लिलके यांच्याकडे बक्षीस येते. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवत असताना आपण पाहतो की नक्कीच एक धाव तर खात्यामध्ये समाविष्ट केली जाते. चंद्रकांत मेजर साठी मात्र बक्षीस लागलं जाते कारण की आपण पाहतो की आमचे प्रणस्थान आदरणीय सुरेश भाऊ पेंडार साहेब हे या ठिकाणी लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. त्यांच्यासाठी बक्षीस येते लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकारसाठी कॅश प्राइज 500 रुपयाचे बक्षीस, लगातार 3 षटकार कॅश प्राइज 1100 रुपयाचे बक्षीस चंद्रकांत मेजर साठी सुरेश भाऊ पेंडार साहेबांकडनं. बक्षिसाची खैरात केली जाते. पुढचा चेंडू समोरच्या बाजूला उंच फटका जातोय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल अँड इज गॉन. बिग विकेट या ठिकाणी. ठेवून बसले प्रेक्षक वर्ग कारण की जेल साठी बाहेर जर जेल घेतला तर कॅश प्राइज वाढले जाते. गौरव भाऊ यांच्याकडनं 201 रुपयाचं बक्षीस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुल ठरला नाही अँड इज गॉन. बिग विकेट. अद्याप जर एक विकेट घेतला तर किसन निलके यांच्याकडनं 251 चं बक्षीस नक्कीच गोलंदाजाला दिलं जाईल. डीजे तिला आणि त्याच अनुषंगाने बघतो की चंद्रकांत मेजर देखील बाद झाले. जे बक्षीस लागलं होतं हे बक्षीस कमावता आलं नाही. नक्कीच चंद्रकांत मेजर यांच्यासाठी मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण काय पाहतोय जबरदस्त चित्र मात्र या सामन्याचं. आणि त्यानंतर बघतो की उगवला तारा तिमिर खरा गरजा शिवाजी राजा. अरे कापल्या जरी आमच्या नशात तरी उदर होईल भगव्या रक्ताची. फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिव छत्रपती शिवाजी महाराजांची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने किशोर करतोय गोलंदाजी. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओ हॅट्रिक चान्स. 251 वाचलेले आहेत. किसन भाऊ लिलके यांच्या 251 रुपये मात्र वाचलेत. खिशामध्ये हात केला होता, खिशामधून हात मात्र पुन्हा एकदा बाहेर आलाय. आणि जर मात्र नक्कीच या ठिकाणी हा सामना जिंकला नळवाडी संघाने युवा नेते सुरेश नामदेव लिलके यांच्याकडनं व के ग्रुप महाराष्ट्र नळवाडी विन कॅश प्राइज 1000 रुपयाचं बक्षीस. काय बक्षीस लागतंय प्रेक्षक वर्ग एन्जॉय करताना. नक्कीच आमचे टेलर साहेब देखील मात्र सामन्याची मजा घेताना अभिनंदन आहे कारण की नक्कीच टेलर काय असतो हे सगळ्यांना माहित आहे की जसा तसा कपडा कसा शिवायचा, कुठे सिलाई मारायची, फाटला तुटला कपडा धुवा स्वच्छ करा, टेलर कडे द्या, नक्कीच चांगला मात्र कपडा बघायला भेटेल. यावेळेला पुढचा चेंडू समोरच्या बाजूला इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्टर केले. चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू सीमा रेषा जवळ जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर 2 धावा तर येतात खात्यामध्ये. सूरज अंधारा काढून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे नक्कीच शिक्षण होई. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहतो की 2-3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 16. धावसंख्या थांबते, विसावते, खोडमते, टेन्शन येते परंतु नक्कीच अद्याप
16 धावसंख्या बघायला मिळते. नळवाडी संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. संध्याकाळी वणी दिंडोरी बनी तो बनी अब्दुल गनी वणी दिंडोरी नाही तर संध्याकाळी आपल्या आपल्या घरी जो तो आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. आमच्या युट्यूब वाल्यांना मात्र जास्त काळजी लागते की नक्कीच आम्ही कधी जातोय. 9ची गाडी आहे. अद्याप खूप वेळ आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी केली होती परंतु नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्जा. पहिला चेंडू कॉलर मारता चेंडू याचा कॅप्टनचा रोल अदा करताना सुरेखपणे फटका खेळतोय विष्णू गावी त्यांच्या बॅटमधून. पहिली धाव येते आणि पहिली धाव येत असताना फलकाची धावसंख्या होती ती 17. उद्या 17 तारीख मोठ्या होळीचा सण आणि मोठ्या होळीचा सण असल्यानंतर नक्कीच टोंगार साहेबांकडून शुभेच्छा तर येतीलच यामध्ये शंका नाही. एक मोठं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू समोरच्या बाजूला इनसाइड आउट एरियामध्ये यावेळेला चान्स आहे. सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर चेंडू जात असताना 4 धावा. डीजे वाजवा. आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा आमचे घोटे साहेब देखील मध्ये थोडेसे एक चेहऱ्यावरती स्मित हस्त बघायला भेटते कारण की काय स्पर्धा होते. आमचे प्रकाश भाऊ हे देखील मध्ये नक्कीच याच्या दिवसामध्ये अतिशय दमदार मध्ये कार्यकर्त्यांना गोरख भाऊ मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतात. आमचे मित्र सचिन भाऊ काय सेवा केली या सेवेचं मात्र अनंत नक्कीच तुम्हाला मात्र योगदान भेटेल यामध्ये शंका नाही. निमक भाऊ असतील नंदू भाऊ असतील टपऱ्या मात्र नक्कीच बंद झालेल्या आहेत. सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे कारण की सैनिकाच्या सदामध्ये पावड्याची कुणाला गरज नाही. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने हा चेंडू सूरज साठी. सूरज यावेळेला निर्धाव चेंडू हाताळतोय मिस्टर माधव गायकवाड. सुंदरपणे चेंडूला खेळून काढतो आणि सुंदरपणे चेंडूला खेळून काढताना आपण पाहतो की नक्कीच निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. सुंदर गोलंदाजी अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम चेंडूला हाताळत असताना आपण पाहतो की नक्कीच निर्धाव चेंडू. सेवखंडी विरुद्ध मॅच आहे ती नळवाडी यांच्यामध्ये मेगा फायनलचा हा सामना ग्रँड फिनाले. जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असते. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा मात्र फलंदाज. अद्याप मात्र एक धाव तर येते. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ आहेत की नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तंबू तंबू काही लब्बराचं पाय दादा हाक मारी तर रेमबाद जाय. 52-54 जणांना एसटी मध्ये जागा असते परंतु नक्कीच या मैदानावरती मात्र नक्कीच जरी 54,000 प्रेक्षक आले तरी मात्र बसायला जागा आहे. हे चित्र आहे. किती चांगलं मैदान आणि किती चांगलं मैदान असल्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी 2 धावा तर बघायला भेटतात आणि 2 धावा बघायला भेटल्यानंतर नक्कीच षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला जातो आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक धाव तर बघायला भेटते आणि एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. ओव्हर नंबर 4 सेकंदा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली 24 धावसंख्या. किती मोठी धावसंख्या असेल हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की सेवरचा मुवमेंट 7चा कॉल आणि त्यानंतर नक्कीच देऊया डीजेला संधी. डीजे ऑपरेटर एकदा नक्कीच गाणं होऊन जातं. धन्यवाद डीजे. आमचे मित्र नक्कीच आमच्या आधारस्तंभ आदरणीय माधवदादा हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले हा सामना बघायला भेटतोय नळवाडी विरुद्ध सेवखंडी. 4 सेकंदा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आहे ती 24. सेवखंडीकरांची शेवटचे 6 चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिला गोलंदाजी मार्कवरती तयारमध्ये. पहिला चेंडू सूरज साठी. सूरजला गुंगार देऊन चेंडू जातोय निसरता होतोय. काय गर्दी आहे. अलोट गर्दी. अलोट गर्दी. गाड्या लावायला जागा नाही. बसायला जागा नाही. किती चांगला मात्र थेट प्रेक्षापण बघायला भेटतंय. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज. गोलंदाजी मार्क होती यावेळेला बघायला भेटतोय नक्कीच नळवाडी संघाचा. हो हो क्या बात आहे.
लवली चेंडू. वन साइडला फेकून दिल्या चेंडूला समोरच्या बाजूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय डीप लॉंग लग सीमा रेषा जवळ. आपण पाहतो की नक्कीच एक धाव तर येते. धावांची गती मात्र वाढवण्यासाठी मध्ये पराक्रम तर केला जाईल. लगातार 3 षटकार कास्ट प्राइज 5 से 1. मॅन फ्रॉम धुमोडी गंगा माळुंगी. आपण पाहतोय की नक्कीच गंगा माळुंगीच्या वतीने मात्र नक्कीच हो यावेळेला ब्रँडन प्रकाश चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार डीजे. कॅश प्राइज लागते लगातार 3 षटकार कोणी मारा. कॅश प्राइज कमावा 1001 रुपये. गंगा माळुंगी यावेळेला नक्कीच समोरच्या बाजूला चुनला किंवा पूर्व तयारी करताना नक्कीच या ठिकाणी एक धाव तर येते. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना बघतो की फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या थांबते खोळंबते. धावसंख्या आहे 32. फलंदाज बाद झालाय. विष्णू गावी देखील बाद होतोय. या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच जर मात्र नक्कीच हा सामना जिंकला नळवाडी संघाने तर सुरेश नामदेव लिलके युवा नेते मॅन फ्रॉम सोनगाव के ग्रुप महाराष्ट्र राज्य नळवाडी संघासाठी कॅश प्राइज लागते 2100 रुपयाचे बक्षीस. फलंदाज बाद वारंवार या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावती धावसंख्या 32 धावसंख्या. आपण पाहतोय की नक्कीच काय जबरदस्त चित्र. 33 धावांचं लक्ष आणि 33 धावांचं लक्ष असल्यानंतर बघायचं की नक्कीच मेगा फायनल मध्ये नळवाडी संघासाठी कॅश प्राइज 2100 रुपयाचं बक्षीस देखील लागलेलं आहे युवा नेते यांच्या माध्यमातून.
लक्ष्य मेगा फायनल ग्रँड फिनाले लगातार 3 षटकार कॅश प्राइज गंगा माळुंगी अर्थात देवराम बाबा पालवे यांच्या चिरंजीव यांच्याकडे मात्र नक्कीच आमचे मात्र चिरंजीव आमचे मित्र आपण बघतो की नक्कीच दयानंद यांच्याकडे मात्र कॅश प्राइज लागतं इथे 501 रुपयाचं बक्षीस लगातार 3 षटकार राईट मोर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पहिला चेंडू यावेळेला नक्कीच बघतो की जोरदार अपील केली जात आहे आणि जोरदार अपील करताना पहिला चेंडू स्पर्श झालाय आणि त्यानंतर बघायचं की नक्कीच निर्धाव चेंडू देखील हाताळलेला आहे 3 विकेटसाठी नक्कीच देवराम बाबा पालवे मॅन फ्रॉम गंगा माळुंगी यांचे चिरंजीव आपण सातत्याने बघतो की नक्कीच दयानंद यांच्याकडनं कॅश प्राइज 501 रुपयाचं बक्षीस कोणी 3 विकेट घ्या कोणी लगातार 3 षटकार मारा कॅश प्राइज कमावा 501 रुपयाचं बक्षीस मोठं नाव षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती समोरच्या बाजूला इनसाइड आउट एरियामध्ये चेंडू जातोय कव्हर रिजन मधून चेंडू निसर चावतोय चेंडू सीमा रेषा पार चौकार मान्यवरांचा सर्व नागरिकांचा आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की नक्कीच YouTube चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांचं सरचं स्वागत पुरता चेंडू याही वेळेला लवली स्ट्रोक येतो आणि याही वेळेला लवली स्ट्रोक येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल 4 धावांसाठी स्टँड अ डिलिव्हर ब्रँडेड फटका 2 चेंडूवरती 2 चौकार धावसंख्या 8 कॅश प्राइज मात्र बक्षीस नाही आहे चौकारासाठी कॅश प्राइज बक्षीस नाही आहे षटकारासाठी कॅश प्राइज बक्षीस आहे आणि प्रेक्षक वर्गांसाठी नक्कीच भाव वाढतोय कोणी मात्र झेल पकडा गोरख भाऊ मवळी यांच्याकडे मात्र कॅश प्राइज तुम्ही कमावा 251 बक्षीस सीमा रेषा बाहेर भाव वाढतोय सातत्याने आणि जर मात्र एक चौकार मारला तर नक्कीच दयानंद भाऊ यांच्या वतीने मात्र कॅश प्राइज असेल ते 500 रुपयाचं बक्षीस गंगा माळुंगी आपण बघतो की नक्कीच आदरणीय बाबा यांच्या मध्ये सुपुत्र त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच चौकार गेला नाही काही मॅच जबरदस्त बघायला भेटणार आहे सुंदर स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा व्यासपीठावरती आदरणीय अशोकजी टोंगारे साहेब देखील मात्र उपस्थित आहेत त्यांच्या समोर मात्र नक्कीच पुंडलिकजी वाघेरे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी अक्षरशः कित्येक असे मानवर नामदेव भोई साहेब देखील मात्र उपस्थित आहेत सगळ्या मानवरांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवली आणि पूर्व तयारी करत असताना एक धाव येते डोक्याला रुमाल बांधून शिर्डीवाले साईबाबा सबका मालिक एक आज साईबाबाचं दर्शन घेऊन मात्र आलेला हा मात्र प्रशांत आणि त्याचा साथीदार असेल तो नक्कीच किशोर धावसंख्या वाढते फलकावरती समान माझ्या लाडक्या क्रीडा प्रेमिकांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करेन आणि त्यानंतर बघतो की नक्कीच काय चांगली स्पर्धा विळवंडीच्या मैदानावरती राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे आणि राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असल्यानंतर या थराचा आज अंत देखील होणार आहे ऑन साइडला ग्लान्स केलेला फटका समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण तयारी करत असताना एक धाव तर येते एक धावची भर पडत असताना धावसंख्या 10 बिनबाद 10 पहिल्या सेकंदात खेळ समाप्त झाला फलकावरती धावसंख्या झाली 10 धावसंख्या मेगा फायनल ग्रँड फिनाले सूर्यास्ताला चाललेला आहे मित्रांनो प्रेक्षक तरी देखील मात्र अलोट गर्दी करताना का तर मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आपण पहिला सामना बघितला होता ना निरगुडे विरुद्ध मात्र जो सामना बघायला भेटला नळवाडी यांच्यामध्ये कारण की एका चेंडूमध्ये 4 धावांचं लक्ष लागत असताना समीरच्या गोलंदाजावरती तुटून पडला होता फलंदाज बिग फटका आला चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला षटकारासाठी आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी सामना जिंकला तो नळवाडीकरांनी आज नळवाडी संघ एक मजबूत स्थितीमध्ये बघायला भेटतोय 24 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आणि या ठिकाणी आपण मात्र बघतो की नक्कीच पालवे बाबा यांच्या मात्र सुपुत्र मॅन फ्रॉम गंगा माळुंगी मिस्टर दयानंद भाऊ यांच्या वतीने लगातार 3 षटकारासाठी 1001 रुपयाचं बक्षीस मारा कोणीही कमावा बक्षीस आमचे त्र्यंबक भाऊ थोडेसे मात्र दंड वरती करताना पहिलवान कारण की बघतो की नक्कीच येणाऱ्या 18 तारखेला कुस्तीचा महासंग्राम बघायला भेटणार आहे याच मध्ये काय चित्र असेल कित्येक पहिलवान आहेत चारही बाजूला आदरणीय अशोकजी टोंगारे साहेबांच्या नक्कीच नेतृत्वाखाली मात्र ही कुस्तीची स्पर्धा असेल असं मला माहिती पडलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच पहिला चेंडू या वेळेला जोरदार अपील केली जाते जोरदार अपील करताना बघतो की नक्कीच याच कॉल येतोय पंचांचा वाईटचा कॉल येतोय फलकावरती धावसंख्या 11
आणि 11 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर नेत्रदीपक स्पर्धा मित्रांनो बघा सूर्यास्ताला चाललेला आहे. वेल मांडवाला चढे माझ्या घामाचे गळे ऋणू जुनुग झालं पीठ जात्या ताटलं कणी कोंडाग माझ्या पिल्लांना मी घालते. आणि त्याच अनुषंगाने रायटम राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पहिला चेंडू हाताळण्यासाठी स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू जात आहे सीमा रेषा पार. अतिशय देखणा स्ट्रोक येतोय. देखणा स्ट्रोक येताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 6 धावेंसाठी स्टँड अ डिलिव्हर्ड. तर मात्र हा राष्ट्रवादी चस्काचा मात्र एक अतिशय दमदार स्ट्रोक असेल आणि दमदार स्ट्रोक येताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. ओव्हरदस्टमच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये. लगातार 3 षटकांसाठी नक्कीच पालवे बाबा यांचे सपुत्र आदरणीय आमच्या व्यासपीठावरती मात्र दयानंद भाऊ हे देखील मात्र नक्कीच बक्षीस लावताना का तर मात्र अतिशय चांगलं चित्र आहे, चांगलं योगदान आहे, चांगलं या स्पर्धेला मोठं योगदान देतात. धमोडीच्या मैदानावरती देखील मात्र मोठं योगदान दिलं होतं. आज वेळात वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच दयानंद भाऊ यांचे देखील सातत्याने मी सहर्ष स्वागत करतोय. ओव्हरदस्टमच्या बाजूने फुलटा चेंडू बिगचा फटका येतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. षटकार. की नक्कीच कोणीही बक्षीस समारंभ झाल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आपण जेवढं योगदान दिलं हे योगदान मोठं आहे. नाहीतर तुम्हाला वाटलं की सामना संपला आपण आपल्या घरी जाणार आहोत वंडी दिंडोरी बनी तो बनी अब्दुल गनी, परंतु नक्कीच आपण मात्र योगदान दिले तर आपण मात्र थांबून राहायचं आहे. एक धाव येते आणि एका धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या जाऊन पुढे सरकते 24. महागडा ठरते उत्तमजी चौधरी यांचं मात्र हे षटक आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच 24 धावसंख्या कारण की आव्हान आहे ते 33 धावांचं. लगातार कोणी 3 चौकार मारले तरी कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस कमावा. दयानंद भाऊ यांच्याकडनं नक्कीच गंगा माळुंगी पालवे बाबा यांचे मात्र सुपुत्र. चोवीस धावसंख्या राष्ट्रामोर्ध विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आडव्या बॅटने घेऊन मारलेला फटका समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढतो आणि समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना एक धाव तर येते. विळवंडी ए संघ खेळला, विळवंडी बी संघ खेळला, विळवंडी सी संघ खेळला. तीनही संघ पराभूत झाले परंतु मॅनेजमेंट काय जबरदस्त. परंतु रेकॉर्ड कोणी केलाय मिस्टर त्र्यंबक गोटे यांनी. लखन भाऊ यांना अद्याप मात्र टेन्शन असेल की माझा संघ का हरला. जिथं गेला तिथं संघ हरलाय. ओहो या वेळेला मोठा फटका बिगचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असेल फलंदाज बाद होतोय मिस्टर किशोर. बॅक टू द पेविलियन. फलंदाजी बघायला भेटला आणि जबरदस्त फलंदाजी बघायला भेटल्यानंतर फलंदाज बाद झाला मिस्टर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशन. बघायचं की जर 3 लगातार विकेट घेतले तरी मात्र नक्कीच पालवे बाबा यांच्यामध्ये सुपुत्र आदरणीय दयानंदजी यांच्याकडे कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचं बक्षीस लागलं जात आहे. अरुणसाठी सुवर्ण संधी गोल्डन चान्स नामी संधी. उजव्या साईडला ऑप्टमला चेंडूला खेळून काढतोय नक्कीच 8 धावांची गरज असताना चेंडूला खेळून काढतोय. बॅटपुटपॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. गुड हिट ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार. केवळ औपचारिक डीजे ऑपरेटर एकदा शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या तुमच्या माध्यमातून कारण की नक्कीच माझी बायको रागा गेली. यावेळेला प्रेक्षक वर्ग कुणीही जाऊ नका थांबायचं आहे. बक्षीस समारंभ आपल्याला करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू सुरेख औपचारिकता आहे या मॅच मध्ये सेवकणी संघाच्या वरती
खूप काही मोठी मजल होती, परंतु या ठिकाणी सेवकणी संघाने ही मजल मात्र प्राप्त करण्याचा मात्र पूर्ण धाडस केलं नाही. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. आज जगा इंटू द गॅप मध्ये चेंडू जातोय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षण करताना 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. जोगमुडीच्या मैदानात नक्कीच नळवाडी संघाला यश आलं नाही, परंतु नक्कीच आजच्या दिवसामध्ये कोहोर संघाला पराभूत केलं, गणेशगाव संघाला पराभूत केलं. त्यानंतर आपण बघितलं की परी 11 सारखा संघ होता, त्या संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल ग्रँड फिनाले सिक्का मोरबत करण्यासाठी तयार नळवाडी संघ. दिंडोरी तालुक्यामधला हा नळवाडी संघ आदरणीय अशोकजी टोंगार साहेब देखील मला खुश झाले असतील. सुरेश लिलके यांच्यामध्ये आगमन होतंय. नळवाडी संघासाठी कॅश प्राइज 2100 रुपयाचा बक्षीस लावला होता आणि त्यानंतर नक्कीच जिंकण्यासाठी मात्र 2 धावांचं लक्ष असताना मेगा फायनल डीजे वाजवा एकदा जोरदार जंग मशान होऊन जाऊ द्या.